ताबडे उर्फ थापा पाहायला मिळतील. यावेळेला पहिलाच बॉल नो लुक आणि विशालच्या बॅटमधून आक्रमण आल्या आल्या मॅन फ्रॉम वरवंटचा हा खेळाडू, परंतु आता मात्र फसवला गेलाय. फटका बसलाय, बॉल दूर आहे, वर तेवढाच गेलाय. आकाश खाली, आकाश नाही करणार चुकी. पहिल्या बॉलवरती वार, आता आकाशचा पलटवार आणि विशाल जाधवचा खेळ. आज मात्र दुसरा दिवसातला पहिला सामना. यावेळेला घुटना टेकलाय, बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग झालाय, बॉल जातोय. जर पाहिलं तर बॅट घुमवली आणि 6 धावा प्राप्त करत असताना कॅप्टन योगेश माडी पाहायला मिळतील या शेवटच्या बॉलवरती. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त होतो आहे आणि 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर टीम त्रिशा 11 संघाची धावसंख्या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचते आहे. 20 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय आणि किशोरचा खेळ. पहिल्याच बॉलवरती आमीनने केलाय समाप्त. धक्का क्रमांक दुसरा लागतोय अगदी टेप बॉलच्या पहिल्या चेंडूवरती. फटका मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मला असं वाटतं स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र बॉलच्या लाईन मध्ये नाही आल्यात आणि पुन्हा एक वेळ आम्ही करत असताना जागा बनवली, स्वतःला जागा बनवत हा बॉल पाठवलाय आसमानी टोला. पहिलाच बॉल आल्या पहिल्याच बॉलवरती नाव आहे योगेश माडी आणि पहिल्याच बॉलवरती हा धमाकेदार खरं तर सुरुवात बघा या 5व्या ओव्हरची. पहिल्याच बॉलवरती स्लॉट मध्ये मिळाला आणि प्लॉट केला मैदानाच्या बाहेर. या 6 धाव्यांसाठी कॅप्टन योगेश माडी यांनी आज बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. आमिन बॉलच्या खाली, नाही करणार चुकी. आता मात्र योगेश माडीचा खेळ इथे केला गेलाय समाप्त. तुम्ही शिवराज मापारी समोर खेळलाय, अल्तमश बॉलच्या खाली, अल्तमश नाही करणार चुकी. हा युवा खेळाडू आज मात्र कॅच पकडला गेलाय. हाई बॉल समोर खेळलाय, अल्तमश बॉलच्या खाली. अगदी जर पाहिलं तर आता मात्र फ्री होम डिलिव्हरी रावडी राठोडचा खेळ सलमानने इथे केलाय समाप्त. मोठी विकेट त्याच्याकडे आहे. फुलटॉस बॉल हवेत आहे, आकाश बॉलच्या खाली आणि जुनेदचा खेळ या बॉलवरती आमीनने केलाय समाप्त. आजच्या दिवसातली तिसरी विकेट आमीनच्या खात्यामध्ये पाहायला मिळते आहे. यावेळेला बॉल हवेत आहे, पुन्हा एक वेळ प्रॉपर टायमिंग आल्या एजे आकाश जाधवच्या बॅट मधून आपल्याला खास नाशिकवरून मयूर सर तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाश सर पाहायला मिळत आहेत. वाईटचा इशारा, धावसंख्या वाईटने पुढे सरसावेल 64 धावेंवरती. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न टॉपेज झालाय आणि बॉलच्या खाली पाहायला मिळतील आपल्याला खाली, नाही करणार चुकी आणि आकाशचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. एजे बाद होतील. एक या अगोदरच्या
इस बार काफी बेहतरीन शॉट यहाँ पर कवर के क्षेत्र में, कोई चांस नहीं, गेंद सीधी सीमा रेखा के पार। और यहाँ पर बेहतरीन फील्डिंग और अपना विकेट गंवाया यहाँ पर आकाश बिल्लारी ने, कोई रन नहीं था, खराब कॉलिंग और विकेट का पतन होता हुआ यहाँ पर। पहला झटका जयश्री मोटर्स को, बिल्लारी की जगह पर बल्लेबाज सोहिल मलिक, कोई जरूरत नहीं थी और बेहतरीन फील्डिंग यहाँ पर विजय ससाने की तरफ से देखने को मिली। और त्रिशा एलेन को कल एक बड़ा झटका मिला अक्षय जादव के रूप में। कप्तान खेलना चाहते थे, फिर से रन तोड़ गिरा, फिर से रन आउट का चांस हो सकता है, डायरेक्ट हिट यहाँ पर। और यहाँ पर थर्ड अंपायर काफी बेहतरीन डिसीजन मयूर सर लेग अंपायर के रूप में यहाँ पर मौजूद, और तीसरे अंपायर के लिए आता हुआ और स्वयं कप्तान यहाँ पर असलम बीच मैदान में। इस बार पटकी हुई गेंद, खराब गेंद और सही नसीहत, गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए मैक्स खाता खोलते हुए असलम शेख रन संख्या जहां पहुंचे 10 रनों पर चलता हुआ पहला ओवर। और दोनों ही कप्तान फिर से एक ही हाथ से खेल रहे यहां पर, खराब शॉट और विकेट का पतन होता हुआ। काफी तेज तर्राट गेंदबाज है जुनेद, मैंने पहले ही कहा था, धाड़ एक्सप्रेस। इस बार सीधी खेलती फील्डर, उसके नीचे मौजूद किशोर, और अच्छी कैच यहां पर, और लगता हुआ ये चौथा झटका डीजे। या वेळेला फुल टॉस होता, पायावरचा बॉल, बॉलला भिरकावून दिलाय, बॉल जातो एक टप्पा स्कोरला बनवलायच्या पलीकडे, आमीनच्या बॅट, खराब बॉल या वेळेला मात्र बघा डाऊन दी लेग होता, त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला विजय ससाने होते, रनआउटचा चान्स, आणि बघूयात कोण असतील रनआउटच्या रूपामध्ये, ते सुद्धा बघण्यासारखं आहे। वाईटचा इशारा नक्कीच पंचांचा पाहायला मिळतोय। 15 बॉल 20 धावेची, यावेळेला बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल भिरकावून दिलाय, खलीच्या बॅट मधून आक्रमण, आल्या आल्या खलीच्या बॅट मधून धमाका मध्ये, आडव्या बॅटले खली आक्रमण, बॉल पाठवलाय अगदी बाउंड्रीच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर, खलीच्या बॅट मधून। खली बाहुबली षटकार लगावत असत, करायच्याच 5 धावा, शिवराज मापारी पहिलाच बॉल, बघा याला म्हणतात एक जबाबदारीचा खेळ, कारण आम्ही फुलटॉस बॉल वरती आपल्यात अंदाजाने खली बाहुबलीने हा सामना संपवलाय, आणि विजय संपादन करत असताना या मॅच मध्ये जयश्री मोटर संघ आपल्या स्टाईल मध्ये फिनिश करत असताना खली, आणि या मॅचचा मनोरंजक मॅच नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला। आमीन शेख, चला दोन्ही संघाने एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत।